मुलांना तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. 1 किलो लोखंड जड का 1 किलो कापूस जड? थांबा थांबा. हा बेटा 1 किलो लोखंड जड. तुझं काय म्हणणं आहे? लोखंड जड 1 किलो आहे ना. तू बेटा 1 किलो लोखंड जड आहे आणि 1 किलो कापूस हलका आहे ना बेटा. बर, व्हेरी गुड. अजून कोणाचं काय म्हणणं आहे? तुझं काय म्हणणं आहे? कापूस हलका आहे. तू रे? बर, आता एक सांगतो तुम्हाला. तुम्ही 10 किलो कापूस उचलून नेसान का 10 किलो लोखंड उचलून नेसान? हा, लोखंड नाही नेणार का? काऊन बरं? हा बेटा मग तू जास्ती नेणार. तुम्हाला जास्त आणि कमी कळत नाही का? बरं मला एक सांगा, जाऊ द्या, अजून बी कळा. तू काय म्हणणे? कापूस तू नेणार कारण 10 किलो कापूस हलका आहे आणि 10 किलो लोखंड लय जड आहे. किती जड असेल मध्ये? किती फरक असेल त्यात कोण सांगतं? दोघात फरक किती असेल? 10 किलो लोखंड मध्ये 10 किलो कापूस मध्ये फरक किती नाही? जास्त काय जड? उभी राह. जास्त जड लोखंड आहे. मग 10 किलो लोखंड जड आहे, 10 किलो कापूस लय हलका आहे का? मग 10 किलो आहे बरं तो. बरं आता एक मिनिट सांग. हा काय म्हणणं सांग बेटा. सांग सांग, काही पण सांग तुझ्या मनानं. हा अरे हा बेटा कापूस हलका आहे. मग 10 किलो कापूस डोक्यावर तू नेऊ शकतो पण 10 किलो लोखंड नेऊ शकत नाही. कसं झालं का रे? मला तर काही समज नाही. हा बेटा सगळ्यांनी क्लॅप्स करण्यासाठी दोघांचं वजन सारखंच आहे ना. अरे क्लॅप करा तिसाठी बरोबर उत्तर तिचं. अरे 1 किलो लोखंड जेवढं जड आहे तेवढंच 1 किलो कापूस जड आहे ना. अरे 1 किलो आहे ते. कसं व्हायला रे? कन्फ्युजन व्हायला. मग तुमच्यामध्ये काय 1 किलो कापूस हलका आहे आणि 1 किलो लोखंड. हा बेटा वैष्णवी दोन्ही सारखंच आहे ना. मग यायला काऊन समजा आहे का बेटा? दोन्ही सारखं आहे. लोखंड आणि कापूस दोन्हीचं वजन सारखेच होईल का रे तेजस? होय बेटा, दोन्हीचं वजन सारखेच आहे. लोखंड जड आहे का कापूस जड आहे? हा बेटा समीक्षा. हा का रे कृष्णा? दोन्हीचं वजन? अरे दोन्हीचं वजन सारखंच आहे ना नेहा. उभे राहा तू. सांग मग लोखंड जड आहे कापूस जड आहे 1 किलो आणि 1 किलो कापूस हलका आहे का? अरे पण तू 1 किलोच ना. बरं 2 मिनिटं आहे का? हा दोन्हीचं वजन. आता मला एक सांगा, आपण तराजू घेतला. तराजू कोणी कोणी पाहिला? तराजू हे आपल्या बाजारातला. मग आता तू सांग सृष्टीकडे 1 किलोचं माप आपण इकडच्या तराजूत टाकलं आणि 1 किलोचं माप 1 किलोचा कापूस इकडे टाकला आणि 1 किलोचं लोखंड जड कोणतं भरण? हा दोन्ही सारखंच बसल. मग मी ज्यावेळेस तुम्हाला पहिला प्रश्न विचारला 1 किलो लोखंड जड का 1 किलो कापूस जड, तुम्ही काय म्हणले? पण सगळेजण काय म्हणले? हा पण 1 किलो मध्ये बघा लोखंड थोडं येईल आणि कापूस, म्हणून तुम्हाला काय वाटायला लागलं? लोखंड जड आहे. पण लोखंड आणि कापूस जड हलकं काही नसतं. त्याचं वजन तर आपण सारखंच घेतलं ना. हा समजलं सगळ्यांनी? आता वजन हे सारखंच असतं पण तुमच्या डोक्यात काय घुसलेलं आहे की लोखंड काय असतं? जड असतं. कारण उचलून पाहिलं तुम्ही आणि कापूस उचलून पाहिला का तुम्ही 10 किलो? कधी उचललं? 10 किलोचं गाठोडं केवढं होईल रे? मग पण वजन तर सारखंच राहील. मग तुम्हाला जर कोणी म्हणलं 10 किलो लोखंड नेता का 10 किलो कापूस नेता तर काय होईल? सारखंच आहे ना. लोखंड नेलं काय आणि 10 किलो पाणी नेलं काय आणि 10 किलो साखर नेली काय? 10 किलो पाणी 10 किलो. मग किलो मध्ये काय मोजू शकत नाही पाणी आपण? तेल नाही का मोजत किलो मध्ये? आहे की नाही? सगळ्यांना समजलं? मग आपल्याला काय कळलं? दोघांचं वजन सारखंच असतं पण आकारमान 10 किलो कापूस मोठा होईल आणि 10 किलो लोखंड, म्हणून आपल्याला लोखंड जड वाटायला. पण ऍक्च्युअल काय दोन्ही बी समजलं सगळ्यांना? आता व्हेरी गुड. बसा खाली सगळ्यांना.